वैदू, तुझा राग साहजिक आहे. सगळ्यांसमोर मी असं यायला नव्हतं पाहिजे. तू मला मला सुमितला खोटं बोलतेस. मी खोटा नाही. तुला आठवतं, तू पुण्यावरनं सकाळी सकाळी ट्रेन पकडून मला मुंबईला भेटायला यायची. बँड साईडला आम्ही दिवसभर सोबत राहायचो. आणि ऐक ना, आपण एका एका कपात आपण आईस्क्रीम शेअर करायचो. एवढंच नाही, तुला हे तर आठवत असेल ना, फिरून झाल्यानंतर आपण दोघं हॉटेलात जायचो रात्री. एक मिनिट अजून काही बोलायची गरज नाही सुमित, कारण मी यांना चांगलंच ओळखतो. या काय काय करू शकताय आणि काय नाही माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती असेल. लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. एका स्त्रीवर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचा पुरुषार्थ दाखवतोय. लाज नाही वाटत? हो, पुरुषार्थ काय बोलायचं नाही. आवाज खाली. तोंडात एक शब्द नाही निघाला पाहिजे. आणि हे तुझं हे घाणेरडं तोंड उघडून ज्यांच्यावर तू आरोप करतोस ना, त्या माझ्या बायको आहेत. किती काही झालं, या अशा खालच्या थराला जाणार नाहीत. कारण मी यांच्या सोबत गेली कित्येक महिने राहतोय. त्यांचा इंटरेस्ट, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी, त्या सगळ्या मी जवळून बघितल्यात, अनुभवल्या आहेत. त्या त्यांचा जीव गेला, या अशा खालच्या थराला जाणार नाहीत. कारण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि असं काय असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं. आणि तरी तुला तुझं म्हणणं खरं करायचं असेल तर चल माझ्यासोबत, जाऊ पोलीस स्टेशन. तेजा काय संकल्यासारखं वागतोय. जा विचारून या. हो, काय झाले? पुढे जाणार नाही काय? बघा की पिक्चर येत नाहीच. तू जर खरा असशील तर कोर्ट तुला न्याय देईल. चल, हाय हिम्मत. हाय का हिम्मत? ये असं ओरडायचं नाही. हे खोटे खोटे लोक आहे ना, अशी ओरडतात. तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटतं ना, माझं प्रेम खोटं आहे ते. हे घ्या, हे पुरावे घ्या, पुरावे. बघा, तुम्ही सगळे बघा, घ्या. बघा, व्यवस्थित पाहते फोटो. माझे वेदूचे फोटो आहेत ते. मी खोटं नाही बोलत. प्रेम केलंय, हिने दिल तोडलंय माझं. वेदू, तू का असं वागते? सांग ना सगळ्यांना, तुझं आणि माझं प्रेम होतं ते.
हात नाही लावायचा. हात नाही लावायचा माझ्या बायकोला. परत जर माझ्या बायकोविषयी हे असं घाणेरडा काही बोललास ना तर हिथंच जित्ता काढून टाकीन. आणि तुम्ही पत्रकार, हा पोरगा वैद्यांवर जे काय आरोप करतोय, जे काय पुरावे सादर करतोय, ते सगळं खोटं आहे, बिनबुडाचं आहे. हा सुमित इथे कुठून आला, कसा आला, ते मला चांगलंच माहित नाही. तेजप्रताप, माईसाहेब तुमच्या आई आहेत. आज तुम्ही त्यांच्याच विरोधात चाललात. ओ, माईसाहेबांनी जो उलगडा केलेला आहे तो तुम्हाला मान्य नाहीये का? तेजप्रताप बोला, आज तुमचं बोलणं गरजेचं आहे. तेजप्रताप बोला. एक मिनिट, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाहीये, पण एकच सांगतो, भले आता वैदेही माईसाहेबांच्या विरोधात ही निवडणूक लढत असतील, पण वैदेही निष्कलंक आहेत. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर कोणी संशय घ्यायचा नाही. वैदेही तेजप्रताप मक्तेदार या पूर्णपणे निर्दोष आहेत. बरोबर बोलतात तेजप्रतापराव. बरोबर बोलतायत तेजप्रतापराव.